कोकणातील एक रहस्यमय समुद्रकिनारा ज्याच्या लाटांचा आवाज तब्बल 1 किलोमीटर परिसरापर्यंत ऐकू येतो। हो मित्रांनो, आज आपण त्याच रहस्यमय समुद्रकिनाऱ्याला भेट देणार आहोत जेथे आम्ही देखील चुकून पोहोचलो। आणि तो समुद्रकिनारा म्हणजे कोंडुरा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील कोंडुरा या गावी हा समुद्रकिनारा आहे। नारळी पोपलींच्या बागा आणि अत्तांग निलाचार समुद्र व किनाऱ्यावर वसलेले भगवान शंकरचे पुरातन शिवमंदिर हे या गावाला लाभलेले एक वरदानच आहे। मराठीतील प्रसिद्ध लेखक चिंतामणी त्रिंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या गाजलेल्या कोंडुरा या कादंबरीवर श्याम बेंगल यांनी 1978 मध्ये हिंदी चित्रपट बनवला। तेव्हापासून कोंडुरा हे नाव सर्वत्र लोकप्रिय झाले। आज आम्ही निघालो आहोत वेंगुर्ला तालुक्यातील काही महत्त्वाचे पर्यटन स्थळ फिरायला, परंतु नक्की कुठे जायचा काय प्लॅनिंग नाही। बाहेर रिमझिम रिमझिम असा पाऊस चालू आहे। कधी हा पाऊस रिमझिम रिमझिम आहे, कधी तर मध्येच मुसळधार पाऊस येत आहे। आम्ही पूर्ण कुटुंब वेंगुर्ला तालुक्यातील काही छोटे मोठे स्पॉट फिरण्याचं ठरवलं आणि फिरता फिरता आम्ही कोकणातील एका शांत व सुंदर समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पोहोचलो, ते म्हणजे कोंडुरा समुद्रकिनारा। नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सध्या मी आहे कोकणामध्ये आणि मी आलो आहे माझ्या साडूंच्या गावी नेचियाड वेंगुर्ला तालुक्यातील। आणि आज पूर्ण फॅमिली आमची आलो आहे वेंगुर्ला तालुक्यातीच कोंडुरा या बीचवर। आणि हा कोंडुरा बीच कसा आहे, किती सुंदर आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे। सध्या आम्ही कोंडुरा गावामध्ये आणि आम्ही बीचच्या दिशेने चाललो आहे। ही आमची गँग पुढे गेले। हा पार्क, ही आमची परी, त्याच्या पुढं श्रेयस, पुढं प्रमिला आणि सुंदर अशी वाट। आणि हे बघा मित्रांनो, कोंडुरा हे गाव मालवण पासून अंदाजे 40 किलोमीटर व वेंगुर्ला पासून अंदाजे 13 किलोमीटर अंतरावर आहे। मित्रांनो, पाऊस झाल्यामुळे वाट थोडी बिकट आहे। हे बघा, पाय स्लिप होण्याची भीती आहे, त्यामुळे थोडा सांभाळून चालायला लागेल आपल्याला। आणि हे सुंदर असे मंदिर, जबरदस्त असा व्ह्यू। हे बघा, हे सौंदर्य कोकणातलं, हे नारळी पोपळीच्या बागा। तर मित्रांनो, आपण जाऊ आता खाली बीचवर। आपली पूर्ण गँग बीचवर गेले आणि असा रस्ता आहे, सुंदर असा रस्ता। तर मित्रांनो, फुल टू धमाल चालू आहे। 3 दिवसाच्या सुट्ट्या काढून आपण आपल्या भाऊजींच्या गावी आलो होतो, तर ते 2 दिवस पावसामध्ये गेले आणि आज 3रा दिवस आहे। आणि सध्या आपण आलो कोंडुरा बीचवर। तर मित्रांनो, तुम्हाला एक सुंदर असं दृश्य दाखवतो, जे डोळ्याचं पारणं फिरणार असं दृश्य आहे। आपण जाऊया बीचवर। कोंडुरा हे गाव वेंगुर्ला तालुक्यातील एक सुंदर व निसर्गरम्य असे गाव आहे। या गावाला लाभलेले एक स्वच्छ, सुंदर, शांत व अपरिचित समुद्रकिनारा, त्यामुळे या गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे। कोंडुरा समुद्र किनारी
भगवान शंकराचे एक प्राचीन शिव मंदिर आहे. हे शिव मंदिर देवलिंगेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर वेंगुर्ला वांगणी मार्गावर कोंडुरा बीचच्या अगदी जवळ वसलेले आहे. आजूबाजूला असलेली नारळाची झाडे आणि हिरवीगार वनरे असल्यामुळे इथे खूप शांतता असते. हे मंदिर निसर्गरम्य अशा सुंदर गावात वसलेले आहे. देवलिंगेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील कोंडुरा बीचजवळ असलेले एक शांत आणि निसर्गरम्य प्राचीन शिव मंदिर आहे. हे मंदिर येथील शांत वातावरणासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. मित्रांनो, यामुळेच हे ठिकाण ध्यानासाठी आणि मनशांतीसाठी उत्तम मानले जाते. देवलिंगेश्वर शिव मंदिर हे कोकणातील अनेक प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची सुंदर पिंड आहे. मंदिरात प्रवेश करतात एक सकारात्मक ऊर्जेची जाणीव होते. इथे एक वेगळी शांतता व मानसिक समाधान जाणवते. शांत परिसर, हिरवीगार झाडी आणि पक्ष्यांचा किलबिलाट या सर्वांमुळे या ठिकाणाला एक वेगळेच पावित्र्य प्राप्त झालेले आहे. येथे गर्दी नाही, धावपळ नाही, फक्त समुद्राच्या लाटांचा आणि पक्ष्यांचा किलबिलाट आहे. त्यामुळे अशा या प्रसन्न व सकारात्मक वातावरणामध्ये आपण स्वतःला हरवून जातो आणि आपण स्वतःची ओळख घेण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आपली पूर्ण गँग त्या साईडला आहे बघा. ही समोर आपली गँग आहे आणि इथून आता आपला पलीकडे जायचं आहे, तर आपण सुद्धा जाऊया. काय लिहिलंय? हां, ही पूर्ण गँग आमची. एकदम स्वच्छ बीच आहे ना भाऊजी, आणि व्ह्यू जबरदस्त आहे. सागर तीर्थाला तर आयो. आणि काय लिहिले माझ्या बायकोने? हॅपी बर्थडे आहो. तर मित्रांनो, आजची तारीख आहे किती? 23 मे आणि 25 मेला माझा बड्डे आहे. आणि बड्डेच्या दिवशी आम्ही जाणार आहे मुंबईला. तर त्याच्या अगोदर ही एक सरप्राईज गिफ्ट माझ्या बायकोने मला दिले. ही माझी बायको. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे आहो. आणि ह्या समुद्रात, कोकणातील एक सुंदर असा समुद्रकिनारी ही माझ्या बायकोने दिली. माझ्यासाठी खास अशी भेट आहे. तर मित्रांनो, ही एक माझ्यासाठी एक अविस्मरणीय अशी गोष्ट राहणार आहे. कारण कोकणातील एक सुंदर असा कोंडुरा समुद्रकिनारा आणि त्यावरती माझ्या बड्डेच्या 2 दिवसा अगोदर दिलेली ही माझ्यासाठी एक स्पेशल अशी भेट वस्तू. थँक्यू बायको, बायको थँक्यू. आणि हा अथांग असा समुद्र सागर. हे बघा,
उदय काय बोलणार या स्पॉट बद्दल? आता आपण आलेलो आहे कोंडुरा बीच येथे. निसर्गरम्य असं वातावरण इकडे आहे. तर मित्रांनो, तुम्ही एक इंस्टाग्रामवर एक व्हायरल अशी रील बघितली असेल की समुद्रकिनारी प्रभू श्री रामचंद्राचं नाव लिहिलं जातं आणि त्यानंतर त्या लाटा प्रभू श्री रामचंद्रांचं जे नाव आहे त्या परत येत नाही किंवा त्या पुसल्या जात नाही. तर तसाच काय जे प्रकार आपण करून बघूया त्यामध्ये किती सत्य आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल की आपण या रेतीवर समुद्राच्या वाळूवर प्रभू श्री रामचंद्राचं नाव लिहिलं होतं आणि काही अवधीनंतर त्या लाटा आलं ते नाव पुसलं गेलं. तर ह्यामागचं सांगण्याचा एकच उद्देश की प्रभू श्री राम हे आपल्या मनामध्ये हृदयामध्ये असले पाहिजे आणि असं ह्याच्यामध्ये ही एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. त्यामुळे मनापासून भावेने प्रभू श्री रामांचं जर आपण नामस्मरण केलं तर ते आपल्या प्रत्येक संकटामध्ये आणि प्रत्येक आपल्या शुभकार्यामध्ये आपल्यासोबत राहणार आहे. तर अशा या अंधश्रद्धा विश्वास ठेवू नका. आपली मंडळीची एक धमाल मस्ती चालू आहे. 1 2 3 पडली काय? जीवाचं वजन वाढलंय. तर मित्रांनो, प्रमिला इथं शिवलिंग तयार करते. मस्त अशी शिवलिंग तयार केली बघा. एक नाही 12 बनवायचे समुद्रावर. मस्त का? तर याला अजून बोल कर. हा बरोबर. मस्त. इकडे बघ, आपल्याला भारी एकदम. कसं वाटलं हा स्पॉट? एकदम भारी, एक नंबर. हा, पहिल्यांदा आलो ना आपण. हे दुसऱ्यांदा आलेलो आहे इकडे. तरी पण मला खूप मजा वाटत आहे कारण पावसाचे दिवस आहे त्यामध्ये हा बीच आणखी सुंदर झालेला आहे. अशा प्रकारे आमच्या पूर्ण फॅमिली मेंबरची इथं खूप धमाल मस्ती चालू आहे आणि गेली हा 3रा दिवस आहे आमचा वेंगुर्ल्यामध्ये आणि त्यातलाच एक सुंदर असं हे क्षण आम्ही इथं अनुभवत आहे. कोंडुरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील कोंडुरा या गावी हा समुद्रकिनारा आहे. नारळी पोपलींच्या बागा आणि अत्तांग निलाचार समुद्र व किनाऱ्यावर वसलेले भगवान शंकरचे पुरातन शिवमंदिर हे या गावाला लाभलेले एक वरदानच आहे. मराठीतील प्रसिद्ध लेखक चिंतामणी त्रिंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या गाजलेल्या कोंडुरा या कादंबरीवर श्याम बेंगल यांनी 1978 मध्ये हिंदी चित्रपट बनवला. तेव्हापासून कोंडुरा हे नाव सर्वत्र लोकप्रिय झाले.
तर मित्रांनो आता आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. खूप सुंदर आणि निसर्गरम्य असं हे ठिकाण होतं. वेंगुर्ला तालुक्यातील कोंडुरा बीच आणि बीचच्या बरोबर बाजूलाच प्रभू शिवशंकरांचं एक मंदिर आहे. हे मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे आणि मंदिराची जी रचना आहे ती सुद्धा खूप सुंदर केलेली आहे. आणि इथे आल्यानंतर मित्रांनो खूप प्रसन्न वाटलं. एक पॉझिटिव्ह वाईब बोलतात ना, एक सकारात्मक ऊर्जा इथे भेटल्यासारखं वाटलं. आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा या स्थळाला नक्की भेट द्या. तुम्हाला सुद्धा खूप प्रसन्न आणि आनंद वाटेल. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समधून कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.